थकीत पगाराच्या मागणीसाठी कामगार आक्रमक. खालापूर तालुक्यातील सावरवली येथील केडीएल बायोटेक कारखाना 2013 मध्ये बंद पडला. या कारखान्यात कायमस्वरूपी 214 कामगार व अन्य ठेकेदारीवर जवळपास 700 कामगार कार्यरत होते. या कामगारांच्या जीवावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं. अनेक दिवसापासून या कामगारांना थकीत पैसे मिळालेले नाहीत. कारखाना बंद होऊन 12 वर्ष झालं तरी कारखान्यातील कामगारांना कंपनी विकून 2 मालक झाले तरी आतापर्यंत 1 रुपयाचा देखील हिशोब मिळालेला नाही, असं कामगारांचं म्हणणं आहे. कामगारांना आश्वासन देण्यात आली, पण कामगारांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी कामगारांची मागणी आहे. जर आम्हाला थकीत पैसे मिळाले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा कामगारांनी दिलाय. ही कंपनी जी आहे केडीएल बायोटेक, या कंपनीचं आधी नाव कोपरान होता, परंतु ती हँडओव्हर करत करत केडीएल बायोटेक आली. आम्ही सगळे 200 कामगार या कंपनीचे कामगार होतो. परंतु 2013ला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दुमत झाल्यामुळं बिनसलं आणि आम्ही ती कंपनी बंद झाली. बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणे मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल. परंतु ही कंपनी आत्तापर्यंत ह्या कंपनीचा आम्हाला कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा हिशोब आहे, तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो. परंतु आत्तापर्यंत 1 रुपया मिळाला नाही. मला असं सांगणं आहे, ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला, परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही. परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती, परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल. परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा हे मुंबईचे आहेत, यांनी ही जमीन कवडीमोल भावात, म्हणजे जी 72 कोटीची प्रॉपर्टी 36 एकर होती, ती केवळ 22-24 कोटीला खरेदी केली. खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना, आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली. आमदारांना सांगितलं अशी परिस्थिती आहे. आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू. इलेक्शन जवळ आला. इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर झाला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत भासे यांनी 4 पाट्यावर आमची भेट घेतली. त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ, परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्याही प्रकारचा मेसेज जायला नको. अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ. परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच मालकांनी आमच्याकडे पाहिलं नाही, आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं, कुठपर्यंत आलं. परंतु नफेखोरी कमावण्याच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदार पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी LNT कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून, स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफेखोरी कमवण्यासाठी 4 पटीने, म्हणजे जी 22 कोटीला म्हणजे ती 104 कोटीच्या पुढं गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती आहे. परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काही समजेल कसं काय वर झाला. भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ती खरेदी करू द्या, आम्हाला आनंद आहे. परंतु इथले कामगार काही मेलेली आहेत. या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्याबाजी झाला, मुलांचा. नंतर लग्नाला जी काही मुलं असतील त्यांचाही दैना उडाली. परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे त्या आमचे भाऊ म्हणून त्या भावनेतून कधी पाहिलं नाही. आणि ही जमीन LNTला 104 कोटीच्या पुढे असं ऐकू येते, 104 कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे. परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्प बसणार नाही. आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या 8 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो. परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील, विरोधी पक्षाचे अंबादास दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे, तर त्या माणसाने, त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून, त्या मतदारसंघाचे आमदार समजून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्रा घेणार आहोत, एवढ्याच्या निमित्ताने सांगतो. आमच्या कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज जो इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेली आहे, त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तफावत असून सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही,
तरी आम्ही या 8 दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत. परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली? गेली 12 वर्ष हा कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष घालले नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत. आम्ही फक्त कामगार नाही तर आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत. त्या विधानसभा कर्जत बालापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता. परंतु तिथे कुठे दिरंगाई झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला. त्यामुळे आज हे कामगार इथे जमलेले आहेत. तुम्हाला अजून एक विशेष गोष्ट आज सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना जुळवाजुळीची कामं या व्यवस्थापनाने केली. त्यामुळे आज कामगार हवालदिल झालेला आहे. आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या 200 कामगारांपैकी 19 कामगार हे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले. काहींना पक्षवात लकवा झाला आणि अशा पद्धतीने कामगार मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वारसांना कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत, आर्थिक मदत कोणी कुठल्याही व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही. परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारणं कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील. त्यांच्या मुलाची आज लग्न थकलेली आहे, त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत. आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षण पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते, त्यांच्या मुलीची लग्न झाली असती, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलं असतं. आज आम्ही तुम्हाला या पत्रकाराच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी या लवकर या अधिवेशनामध्ये आमचा मुद्दा उपस्थित करून आमच्या कामगारांना 200 कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी. अन्यथा पुढील 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या पद्धतीचं आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे. मी बोलतो.